जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर सोडायचा नाही. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ध्येय असे ठेवा जे पूर्ण करायला मेहनत लागेल. अर्थातच हार मानणारे कधीच यशाचे शिखर पार करू शकत नाहीत. जिंकणं अवघड असतं, पण अवघड गोष्टी करण्यातच मला जास्त आवडतं. जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक मजबूत असतात. आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाही. सर्वात जास्त अवघड काम म्हणजे यशाचा अचूक मार्ग शोधणे. विश्वास ठेवत जा स्वतःवर, कारण खूप वेळा आपण बरोबर आणि बाकीचे चुकीचे असतात. सगळेच नशिबावर सोडत जाऊ नका. काही गोष्टी मेहनतीनं मिळवायला शिका. गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर राहणारेच काहीतरी मोठे करतात. हसणारे खूप हसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिका. कितीही अपयश आले तरीही हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. स्वप्ने नेहमी आभाळा एवढी असली पाहिजेत. लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते तिथूनच आपली सुरुवात झाली पाहिजे. सगळ्याच गोष्टी अशक्य आहेत असं वाटतात जोपर्यंत आपण मेहनत घेत नाही. अनुभवापेक्षा मोठा गुरु जगात कुठेच शोधून सापडणार नाही. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपण जिंकत नाही. लोकांना फॉलो करू नका, कारण दुसरे नेहमीच परफेक्ट नसतात. एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काहीच भरोसा नसतो. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करा. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, म्हणून नेव्हर गिव्ह अप. जेवढे प्रयत्न जास्त तेवढे यशस्वी होण्याचे चान्स जास्त. जे काही कराल त्यात सातत्य ठेवा आणि मग बघा, तुम्हाला जिंकण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. करायची जिद्द असेल तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहेत. यशस्वी तीच लोक होतात जी प्रत्येक जबाबदारी झटकत नाहीत तर निभावतात. तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळातील वाईट घडलेल्या घटनांबद्दल जास्त विचार करत बसू नका, नाहीतर तुम्ही आलेल्या संधी गमावून बसाल. स्वप्न बघणारे खूप असतात, पण तुम्ही स्वप्न पूर्ण करणारे बना. तुमचा निश्चय पक्का असेल तर आपण कोणत्याही गोष्टींवर मात करू शकतो. तुम्हाला जर तुमच्या कामात आनंद वाटत असेल तर लोकांबद्दल विचार करणं सोडून द्या. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही फक्त लढायला शिका. यश नक्की मिळेल. नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण त्यांच्याकडे प्रत्येक उपायांवर अडचण असते. तुमची एक लहानशी चूक तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू शकते. अपयशी वर्ष हे अनुभवाने भरलेलं असतं. तोच अनुभव यशस्वी होण्यासाठी मदत करत असतो. तुम्ही जर तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला कोणत्याही मर्यादा राहणार नाहीत. यश कधी मिळेल हे माहीत नाही, पण मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करीन. यशाचा डोंगर घाटाचा असेल तर मेहनत करणं कधीच सोडू नका. सर्वात मोठे यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच येत असते. मोठी व महान गोष्ट घडायला वेळ हा लागतोच. आयुष्य समजायला वेळ लावू नका, नाहीतर आयुष्य निघून जाईल. आज तुम्ही कुठे आहात ते बघा आणि तुम्हाला अजून किती पुढे जायचं आहे ते बघा. छोटे विचार आणि छोटे स्वप्न असणारे लोक आयुष्यभर छोटेच राहतात. तुम्ही किती उंच उडू शकतात हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही पंख पसरून उडायला निघणार. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. तुमचं अस्तित्व तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत तुम्ही आतून हार मानत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा. विजय तुमचाच असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.